आज आपण अशा विषयावर बोलत आहोत जो केवळ चर्चेचा विषय नाही तर काळाची गरज आहे. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे केवळ घोषणा नव्हे तर ती उद्याच्या समृद्ध समाजाची एकमेव आशा आहे. एक शिक्षिका म्हणून मी रोज बघते की एक मुलगी शिक्षण घेतलं तर ती स्वतःचे भविष्य घडवत नाही तर संपूर्ण कुटुंबाचा भक्कम पाया आहे. शिक्षणाने विचार करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मला समाजसेवाची ओढ निर्माण झाली. समाजकार्यात काम करत असताना माझ्या लक्षात आले की महिलांमध्ये अफाट शक्ती आहे. फक्त त्यांना गरज आहे संधी मिळवून देण्याची आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवण्याची. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे पुरुषांची स्पर्धा करणे नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजाच्या प्रगतीत सहभागी होणे आहे. ज्या समाजात स्त्रीचा सन्मान होतो आणि तिला निर्णय घेण्याची स्वातंत्र्य असते तो समाज प्रगत होतो. मुलांचे संस्कार असो किंवा राष्ट्राचा विकास, वुमन एम्पॉवरमेंट हीच आपली एकमेव आशा आहे. कारण स्त्री म्हणजे केवळ स्वतःचा विचार करत नाही तर ती संपूर्ण सृष्टीचा विचार करते. मी नेहमीच मानते की जर विचार स्पष्ट असेल आणि कामात जर सातत्य असेल तर जग तुम्हाला साथ देईलच. स्त्री म्हणजे प्रेम, स्त्री म्हणजे त्याग. पण आता वेळ आहे सिद्ध करण्याची की तीच आहे ह्या जगाची खरी शक्ती आणि आशा. वुमन एम्पॉवरमेंट हीच एक आशा. धन्यवाद.